नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी एपी देशमुख. लिंबूवर्गीय फळपिकावरील किडींची ओळख व त्याच्या व्यवस्थापनासाठी काय करावे त्याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जर आपण संत्रा बगीचा म्हणा किंवा याची जी उत्पादकता आहे तर जवळपास 13 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन याचे सरासरी एवढं आपल्याला फळपिकाचे निघते. तर लिंबूवर्गीय फळपिकावरती सतत किडीचा प्रादुर्भाव होत असतो. तर याच्यामध्ये जसे की पानं पोखरणारी अळी असेल, पाने खराळी अळी असेल, काळी माशी, पांढरी माशी, मिलीबग या प्रकारच्या किडींचा याच्यावरती आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळते. तर आज आपण या किडींची ओळख, आपण या पिकावरील किडी कशा ओळखाव्यात व त्याचे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. सद्यस्थितीमध्ये आता आपला इथे बघा हा बगीचा याची छाटणी झालेली आहे आणि सध्या आता कवळे जी नवती आहे ही नवती इथे आपल्याला फुटत आणि दिसत आहे. तर ही नवती येत आहे आणि अशा सुरुवातीच्या काळास पिकावरती रसशोषक किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळालेला आहे. तर सध्या स्थितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतावरती फळधारणा सुरू झाली असेल तर आपल्या शेतावर काळी माशीचा प्रादुर्भाव आपल्यास पाहायला मिळालेला आहे. तर काळी माशी ही जी आहे ही माशी व तिचे पिल्ले कवळ्या पानातील रस शोषण करतात व जे अंगातून मधासारखा एक चिकट गोड पदार्थ जे निघते त्यामुळे पानावरती काळी बुरशी झपाट्याने वाढते. जर आपल्या एखाद्या पानावरती आपल्याला जर संत्रा पिकाचे पानं काळ्या बुरशीच्या दिसत असेल आपल्याला तर समजायचे की याच्यामध्ये काळ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. झपाट्याने वाढणारी जी बुरशी आहे याच्यामुळे बाग काळीसर दिसते आणि यालाच आपण कोळशी म्हणतो. तर ही कोळशी जी आहे ही कोळशी व्हायचं मुख्य कारण म्हणजे काळी माशी. सद्यस्थितीमध्ये अजून कवळे पानं असतील तर याच्यावरती पांढऱ्या माशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. तर पांढरी जी माशी आहे हे आपण पानाच्या खालच्या साईडला आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल. तर पांढऱ्या माशीचे हे जे लहान लहान पिल्ले आहेत किंवा जे प्रौढ आहेत हे कोवळ्या पानातील रस शोषण करतात व अंगातून मधासारखा चिकट गोड पदार्थ जो निघतो ज्यामुळे काळी बुरशी झपाट्याने वाढते. या किडींच्या रस शोषणामुळे पानातील नत्रांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जी फुलधारणा किंवा फलधारणा जी होते याच्यावरती याचा विपरीत असा परिणाम होतो. याचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असतील तर आपण प्रतिबंधात्मक उपायासाठी झाडांची दाट लागवड व बागेमध्ये अनावश्यक पाणी साचणे इत्यादी बाबी टाळाव्या लागतात. तर शेतकरी बंधूंनो, रसशोषक किडीमध्ये फुलकिडे किंवा थ्रिप्स ही एक रसशोषक कीड आहे. तर या किडीचे जे पिल्ले असतील किंवा प्रौढ असतील हे फुलकिडे अविकसित किंवा अर्धविकसित पाने जे असतात किंवा उमलणारी जे फुलं असतात ते लहान किंवा मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात. पाने कपाच्या आकारात मुरडली जातात. म्हणजे याचा प्रादुर्भाव झाल्यावर आपल्याला थोडेसे पानं जे आहेत गुंडाळल्यासारखे असे या पद्धतीने असे दिसत असतील. तर पानाच्या मध्यरेषेला समांतर 2 पांढऱ्या रंगाच्या रेषा आणि फळांच्या गळ्याभोवती चमकदार पांढरे वर्तुळाकार किंवा पसरट पांढुरके डाग आपल्याला दिसत असतील. तर हा जो प्रादुर्भाव हा फुलकिड्याचा प्रादुर्भाव असतो. तर फुलकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळतो. तसेच त्यानंतर एक मावा कीड आहे. तर मावा कीड ही सुद्धा हिवाळ्यामध्ये नवती, आता जे बघा नवती आता आपल्याला फुटलेली दिसत आहे. त्याच्या नवतीच्या हंगामात पिल्ले व प्रौढ कोवळी पाने व शेंड्यामधून रस शोषून घेतात. प्रभावित पाने पिवळी पडतात, खालच्या बाजूने मुरडली जातात, विकृत होतात व वाळतात. कोवळ्या शेंड्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व झाडांची वाढ खुंटते. ही कीड ट्रिस्टेजा व व्हायरस आहे. हा व्हायरसचा प्रसार करायचं काम ही मावा कीड करते. तर आपण याचे व्यवस्थापनासाठी जी काही रासायनिक रसशोषक किडीसाठी रिकमेंडेड औषध असतील ते आपण याच्यात फवारणी करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे ह्या जे रसशोषक किडी आहेत ह्या आपल्या संत्रा बगीच्यामध्ये आपल्या पिकाचे नुकसान करतात. तर आपण वेळीच जर याचे व्यवस्थापन केले नाही तर आपले नुकसान जास्त होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या संत्रा पिकाचे या किडीपासून, रसशोषक किडीपासून व्यवस्थापन करावे. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत किंवा फळबाग उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर सर्व शेतकरी बंधूंचे
धन्यवाद.